लाडकी बहिणींना लाडके दोन 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता आज वितरण सुरू आहे का? आज कोणत्या कोणत्या ताईला वितरण झालेलं आहे? पुण्यामधल्या ताईला वितरण खरंच झालेलं आहे का? या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। लाडके दोन एक मोठी बातमी समोर येते, त्या बातमीनुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आणि ज्या ज्या ताईला गुड न्यूज भेटले, ज्या ज्या ताईला आज हप्ता भेटला आहे, त्यांनी पटपट कमेंट बॉक्समध्ये त्यांचं नाव, जिल्हा आणि किती वाजता तुम्हाला पैसे जमा झालेत कृपया करून सर्वांनी सांगायचं आहे, कारण की तुमच्यामुळे इतर ताईंना फायदा होणार आहे। त्याच्यामुळे लाडके ताईंनो, तुम्हाला जर आज किंवा काल किंवा 1-2-3 दिवसामध्ये जर पैसे जमा झाले असतील तर नाव, जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्हाला कधी पैसे जमा झाले कमेंट बॉक्समध्ये पट सर्वांनी सांगायचं आहे। तर लाडके ताईंनो, या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत, तर वेळ न वाया तर डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करणार आहे। आणि लक्षात घ्या लाडके ताईंनो, आज देखील वितरण सुरू आहे। परत सांगतोय, आज देखील वितरण सुरू आहे। मी सकाळी सगळ्यात अगोदर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, आज पण वितरण सुरू आहे आणि बऱ्याच ताईला आज पैसे पण भेटलेले आहेत। त्याच्यामुळे लाडके ताईंनो, तुम्हाला ते पुराव्यासहित दाखवणार आहे। बऱ्याच ताईंना वाटतं की बाबा सर तुम्ही बोलता ते खरं असतं का, तर तुम्हाला लाडके ताईंनो पुरावा पण देणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे। चला, आज या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 12वा हप्ता आज वितरण सुरू आहे का, तर याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे। पुण्यामध्ये वितरण झालं आहे का? बऱ्याच ताईंचे कमेंट्स येत आहेत, पुण्यामध्ये पैसे आले नाहीत, नाशिकमध्ये पैसे आले नाहीत, नागपूरमध्ये पैसे आले नाहीत, असे बरेच काही जिल्हे आहेत त्याच्यामध्ये पैसे आलेले नाहीत। तर या ताईंचे खरंच वितरण आज झालेलं आहे का, तर ते तुम्हाला मी सांगणार आहे। तर त्याच्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण झालेलं आहे ते देखील तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे आणि ज्यांना ज्यांना गुड न्यूज भेटली पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। चला, लाडके ताईंनो, वेळ न वाया घालता डायरेक्ट व्हिडिओला आता मी सुरुवात करत आहे। 12वा टप्पा म्हणजेच 12वा हप्ता, जून महिन्याचा हप्ता आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे। आज वितरण सुरू आहे का, तर सगळ्यात पहिलं याचं तुम्हाला उत्तर देत आहे मी, ते म्हणजे आज वितरण सुरू आहे। 100% वितरण सुरू आहे। डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे वितरण सुरू आहे, वितरण सुरू झालेलं आहे आणि बऱ्याच जिल्ह्यामधल्या ताईंना पैसे देखील आलेले आहेत। आजची ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ते तुम्हाला कधीपासून सुरुवात झाली ते पण तुम्हाला मी सांगतो, किती वाजल्यापासून सुरुवात झाली ते पण तुम्हाला सांगणार आहे। लाडके ताईंनो, काळजी करू नका, तर डायरेक्ट तुम्हाला उत्तर देऊन टाकलेलं आहे, आज वितरण सुरू आहे। बघा, आज वितरण सुरू आहे। त्याच्यानंतर पुण्यामध्ये वितरण झालेलं आहे का, तर बघा हा एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। पुण्यामध्ये आज खरंच वितरण झालंय का, तर लाडक्या ताईंनो याचं उत्तर डायरेक्ट तुम्हाला मी सांगणार आहे। आज पुण्यामध्ये लाडक्या ताईंना 99% लाडक्या ताईंना पैसे आलेले नाहीत। त्याच्यामुळे बऱ्याच ताई या ठिकाणी टेन्शन मध्ये आले असतील की बाबा सर मला तर पैसे येत नाहीत पुण्यामध्ये असून मी, मग बाकीच्या ताईंना पैसे आलेत का, तर डायरेक्ट तुम्हाला सांगतोय पुण्यातल्या ताईंनी टेन्शन घ्यायची गरज नाहीये। बाकीच्या पण ताईंना पुण्यातल्या पैसे आलेले नाहीत, पुण्यातल्या ताईंना टेन्शन घ्यायची गरज नाहीये, कारण की आज ताईंना पैसे आलेले नाहीत। तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओमध्ये डायरेक्ट मी तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे। तर बऱ्याच ताईंना वाटत असेल की बाबा सर मग कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेत, कोणत्या मग पुण्यामध्ये नाहीत आले तर मग एक वेगवेगळ्या दुसऱ्या जिल्ह्यात पैसे आलेत का, ते तुम्हाला मी सांगणार आहे। बघा लाडके ताईंनो, आता बऱ्याच टाइम म्हणत असेल की सर पुण्यामधल्या थोड्या बहुत काही ताईला पैसे आले असतील पण त्याला वितरण म्हणत नाहीत, एकदम थोड्या कुठल्या तरी एखाद्या लिस्ट मधल्या एखाद्या ताईला जर पैसे येत असतील, म्हणजे एखाद्या टक्क्याला जर पैसे येत असतील त्याला वितरण फास्ट म्हणत नाहीत। तर अजून पुण्यातल्या ताईंना त्याच्यामुळे घाबरून जायची गरज नाही। लाडके ताईंनो, तुम्हाला ते पण सांगणार आहे तुमचं वितरण कधी होणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा, कारण की आपण ज्या गोष्टी सांगतो त्या अगोदर होतात, राहा एक पाऊल पुढे। वितरण सुरू झाल्यानंतर तर कोणी पण सांगतंय वितरण सुरू झालं, पण आपले अगोदर तुम्हाला मी सांगत असतो की वितरण सुरू झालं आहे का नाही, त्याची बातम्या आपल्याकडे अगोदरच येत असतात। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा लाडके ताईंनो, कारण की आपण प्रामाणिकपणे तुमच्यासाठी मेहनत घेत आहेत, प्रयत्न करत आहोत। त्याच्यामुळे लाडके ताईंनो सगळ्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आणि पुण्यामध्ये वितरण मोठ्या प्रमाणात का नाही झालं त्याचं पण तुम्हाला मी कारण सांगणार आहे। खूप महत्वाचं कारण त्याच्यासमोर आलेलं आहे, ते कारण तुम्हाला मी सांगणार आहे। पुण्यातलं नेमकं काय प्रॉब्लेम झाला, पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल किंवा या ठिकाणी अजून काय छत्रपती संभाजीनगर असेल, नंतर अजून तुम्हाला ठाणे असेल, अशा मोठ्या जिल्ह्यामध्ये नेमकं काय प्रॉब्लेम झालाय ते पण तुम्हाला मी सांगतो। प्रॉब्लेम म्हणजे असं काही टेक्निकल इश्यू वगैरे झालं नाही किंवा वितरण थांबले असं झालेलं नाहीये, फक्त नेमकं काय त्याचा प्रॉब्लेम आहे
किंवा काय नेमकी अडचण आली आहे त्याच्यामुळे हे थांबलंय, ते तुम्हाला थांबलं म्हणू शकत नाही, पण त्याला वितरण का होत नाहीये, फास्ट स्वरूपात का होत नाही ते पण तुम्हाला मी सांगतो, काळजी करायची गरज नाहीये. चला तर आता लाडके बहिणींनो, पुढचा आता या ठिकाणी मी प्रश्न घेण्याच्या अगोदर तुम्हाला आजचं वितरणाचं या ठिकाणी गणित सांगत आहे. बघा, आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज सकाळीच लवकरात लवकर वितरण सुरू झालंय. कोणत्या कोणत्या ताईला 8 ते 10च्या टप्प्यामध्ये पैसे आले, 8 ते 11च्या टप्प्यामध्ये पैसे आलेत, कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण पटपट बघा, आज लवकरच वितरण सुरू झालं. 11 वाजता पण पैसे बऱ्याच ताईंना आलेले आहेत, दुपारच्या 1 ते 4च्या दरम्यान पण बऱ्याच ताईंना पैसे आलेले आहेत. आता राहिला प्रश्न 8च्या रात्री 8च्या नंतर कोणाला पैसे येतात का नाही ते आपण एकदा चेक करूया. कोणाकोणाला रात्री 7-8च्या तर टायमिंगला कोणाला पैसे आलेत का लाडके बहिणींनो, एकदा नाव जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला पैसे आलेत का नाही एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा लाडके बहिणींनो. पुन्हा आता बघूया या ठिकाणी काही ताईंचे कमेंट्स वगैरे तुम्हाला पुराव्यासहित दाखवत आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बघा लाडके बहिणींनो, सगळ्या जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात झाली. असं नाही की बाबा ह्या जिल्ह्यात आले त्या जिल्ह्यात आले, पण पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, ठाणे असेल, या जिल्ह्यामध्ये खूप कमी पर्सेंटमध्ये म्हणजे खूप कमी म्हणू शकतो आपण त्याच्यामध्ये वितरण झालेलं आहे. आणि बहुतांश बऱ्याच ताईंना अजून पैसे भेटले नाहीयेत. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण म्हणू शकत नाही की बाबा मोठ्या स्वरूपात वितरण झाले. पुण्यात पण झाले, पण एकदम कमी खूप छोट्या प्रमाणात वितरण झाले. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमच्या सोबत भरपूर साऱ्या अशा लाडक्या ताई आहेत, अजून पुण्यामधल्या ताई आहेत की ज्यांना अजून पैसे भेटले नाही. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. परत हात जोडून सांगतोय, काळजी करू नका. मी तुम्हाला मागे पण सोमवारी पण बघा किती टेन्शन मध्ये आला होता तुम्ही सगळेजण, खूप टेन्शन मध्ये आलात की सर पैसेच येणार, लाडकी बहीण बंद पडली का. सोमवारी सकाळी मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं लाडक्या ताईंनो काळजी करू नका, 100% तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार. आणि दुपारी तुम्हाला या ठिकाणी हप्ता यायला सुरू झालता. 4 वाजता का 4:30 वाजता तुम्हाला हप्ता यायला सुरू झालता. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. आज पण तुम्हाला सगळ्यात पहिले सकाळी 10-10:30 व्हिडिओ म्हणून टाकलं होता की लाडक्या ताईंनो वितरण सुरू झाले आणि दिवसभर वितरण चालू राहणार आहे. त्यामुळे वितरण आज पण चालू होतं. आता पुण्यामधल्या फक्त ताईंचा जरा इश्यू झाला की बाबा सर पैसे काय येत नाही, त्याच्यामुळे काळजी करू नका लाडके ताईंनो. उद्यापर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे. उद्यापर्यंत फक्त वाट बघा. उद्या जर नाही पैसे आले तर सगळ्याच गोष्टी आपण नंतर चेक करूया. पण 100% तुम्हाला सांगतो मी, एक बातमी आहे, ते उद्यापर्यंत तुम्हाला हप्ते येईल. जर नाहीच ते आलं तर मग आपल्याला पुढच्या अजून काही मला गोष्टी चेक कराव्या लागतील की काय नेमका इश्यू ते तुम्हाला मी नंतर सांगतो. काळजी करू नका. तुमच्यासाठी मी लढत आहे. तुमच्यासाठी फोटो पण दाखवेल, कुठं मी लढत आहे, तुमच्यासाठी कुठं झगडत आहे, झटत आहे, कुठं कोणत्या ऑफिसला जाऊन भेटत आहे, सगळं तुम्हाला फोटोमध्ये दाखवेल. कारण की आपण लबाड बोलणारा, खोटं बोलणारा माणूस नाही. जे आहे ते तोंडावर डायरेक्ट समोरासमोर बोलणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, कारण आपण सगळ्या गोष्टी सत्य सांगत असतो. चला बघा या ठिकाणी दादा हमको 10-15 पर हप्ता आ गया है. नाशिक जिल्ह्यामध्ये बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये हप्ता सकाळीच येऊन गेलेला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 12 मध्ये पैसे आलेले नाहीत. ठीक आहे, पुण्यामध्ये बऱ्याच वेळेला पैसे आले, नांदेडला अजून आलेले नाहीत. नांदेडमध्ये बाकीचे जी ठिकाणी आलेत, नांदेडचा थोडाफार इश्यू नाहीये एवढा. त्याच्यामुळे काळजी करू नका नांदेडच्या ताईंनो, तुम्हाला पण उद्या पैसे येऊन जातील. नंतर पुण्यामध्ये कधी येणार बघा, पुण्यामध्ये भरपूर सारे मेसेज आहेत, मला तर पैसे आले नाही पण तुम्ही आमच्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत, यासाठी थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद ताईंनो. तुमच्यासाठी खरंच लढत आहे, झगडत आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर थँक्यू व्हेरी मच. असंच प्रेम तुमचं सगळ्यांचं या लाडक्या राहून द्या. असेच तुमचे जर चांगले मेसेज आले तर नक्कीच चांगलं वाटतं. आणि आपण जे काम करतो त्याला अजून एक प्रेरणा येते की बाबा चला या ताईंसाठी आपण अजून काम करूया. त्याच्यामुळे नक्कीच असे चांगले कमेंट आले तर खूप चांगलं पण वाटतं. थँक्यू व्हेरी मच दीदी, थँक्यू व्हेरी मच. मला काल संध्याकाळी 6:45 वाजता 1,500 रुपये आले. अहिल्यानगर बघा, अहिल्यानगरचा पण इश्यू नाहीये, त्या ठिकाणी पण पैसे आलेले आहेत. तर बऱ्याच लाडक्यांनो एक लक्षात घ्या, बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघू शकता पुणेचा फक्त जास्तीत जास्त पुणे बघू शकता. पुणे सगळीकडे एकच चालू आहे, सर पुण्यामध्ये पैसे येत नाहीयेत. त्याच्यामुळे काळजी करू नका लाडक्यांनो. परत सांगतोय, आज उद्या फक्त, आजचा आता संपलाय, विशेष नाहीये, तर उद्या फक्त एक वाट बघायची आहे. उद्या तुम्हाला वाट बघायची आहे. उद्या तुम्हाला भेटेल गुड न्यूज, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. इथे सांगतो, माहिती आवडत असेल लाईक करा, त्याच्या शेअर करा, आणि काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला इथे थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.